सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड. तर मी व्हीट ब्रेड आणलेला आहे. तर घरगुती साध्या पद्धतीने तयार करूया गार्लिक ब्रेड. तर चला सुरुवात करूया रेसिपी. तर इथे मी घेतलेला आहे व्हीट ब्रेड आणि लागणार आहे बटर आणि मोझरेला चीज. तर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो असेल घरात तर ठीक आहे, नसेल तरी काहीच हरकत नाही. तर चला सुरुवात करूया रेसिपी. इथे कढईमध्ये आपण घेऊया तेल आणि तेलात टाकूया लसूण. याला चांगलं लाल होतो पण आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं. इथे बघा लसूण आपला ब्राऊन होत चाललेला आहे. आपले गार्लिक फ्राय झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तर इथे आपलं गार्लिक थंड झालेलं आहे. त्याच्यात टाकूया बटर. आणि या लसणाला आणि बटरला क्रश करून एकत्र करून घेऊया. आणि इथे बघा आपली पेस्ट तयार आहे, गार्लिक पेस्ट. तर इथे मी घेतलेला आहे ब्राऊन ब्रेड आणि याच्यावर आता आपण गार्लिक पेस्ट लावून घेऊया. इव्हनली सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता याच्यावर टाकूया आपण मोझरेला चीज, जो मी खिसून घेतलेला आहे. मोझरेला चीज नसेल तर तुम्ही नॉर्मल चीजसुद्धा टाकू शकता, पण या चीजची टेस्ट खूप भारी येते. आता याच्यावर टाकूया ऑरिगॅनो आणि ऑरिगॅनो टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून टाकायचं आहे चिली फ्लेक्स. तर हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जे आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेले पिझ्झा त्याच्याबरोबर ते छोटे छोटे पाऊच येतात, तर ते मी सांभाळून ठेवलेले आहेत. ते अशा वेळेस उपयोगी येतात. त्याच्यानंतर इथे पॅन घेतलेला आहे. पॅनवर टाकलेलं आहे बटर आणि याच्यावर ठेवायचं आहे ब्रेड आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटातच हे तयार होतं. स्लो गॅस करून ठेवायचं आहे आणि 5 मिनटात आपला गार्लिक ब्रेड तयार आहे. तर आता आपण करूया सर्व. तर इथे बघू शकता आपलं गार्लिक ब्रेड तयार आहे. किती छान अशी शाईन आलेली आहे. आता आपण कट करून बघूया. आणि हेच बघण्यासाठी खूप छान वाटते. हे जी तारा सुटतात ना, तेच खूप छान वाटतं आणि खायलासुद्धा खूप बेस्ट आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि हे मी सुद्धा ट्राय केलेलं आहे. खूप छान आणि टेस्टी बनलेले आहे. घरच्या घरी ऑरिगॅनो चिली फ्लेक्स नसेल तरी चालेल. आपली लाल मिरची असते सुकी, ती कुटून थोडीशी वरून टाकायची, म्हणजे छान अशी टेस्ट येते. आणि वरून कोथिंबीर टाकली तरीही छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.